तर आज आपण बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने गावरान हिरवी मिरचीचा ठेचा आणि सोबत बाजरीची भाकर। जर तोंडाला काहीच चव लागत नसेल तर अशा पद्धतीने ठेचा बनवा, हिरव्या मिरचीचा खूप आवडेल तुम्हाला। तर चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर किंवा रेसिपी माझी आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला आता आपण सुरुवात करूया। सुरुवातीला मी गॅसवर तवा ठेवला होता आणि तवा लोखंडी घेतलेला आहे आणि एकदम गावरान हिरवी मिरची घेतलेली आहे। मिरचीचे एकदम दोन दोन असे तुकडे केलेले आहेत। अख्खी मिरची आपण तळायची नाही, कारण मिरची तेल वतल्यानंतर ती फुटते, त्यामुळे आपण अशी अर्धी अर्धी मिरची करून घेतलेली आहे। आणि तेल सुद्धा अगोदर वतायचे नाही, अगोदर मिरची घेऊन नंतर तेल वतायचं। तर हे पहा, आज आपण झणझणीत असा ठेचा बनवणार आहे। तर त्यामध्येच आता आपण लसूण घेणार आहे। लसूण म्हणजे थोडंसं जास्तच घेतलेला आहे, जितका लसूण असेल तितका ठेचा चवदार होईल। तर चला त्यामध्येच आता आपण शेंगदाणे घेणार आहोत। शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला भरपूर घ्यायचे आहेत, कारण आपली मिरची जी आहे ती एकदम झणझणीत आणि गावरान आहे। तर आता ही मिरची आणि शेंगदाणे लसूण आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर हे पहा, आणि त्यात लोखंडीचा तवा आहे, त्यामुळे आपल्याला ठेचा जे आहे एकदम छान होईल। तर चला शेंगदाणा पण एकदम खरपूस भाजलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर घेणार आहोत। तर आता कोथिंबीर पण आपण याच्यामध्येच थोडंसं आपण तडका देणार आहे। तर चला त्यामध्ये आता आपण मीठ घेतलेलं आहे। मीठ सुद्धा ठेचाच्या अंदाजानेच घ्यायचं आहे किंवा चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर हे पहा, असंच खाऊस वाटत आहे। तर चला त्याच तव्यामध्ये आता आपण तेल घेणार आहे। तेल घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण मध्यम आकाराचे टोमॅटो आहे ते मी कट करून घेतलेला आहे। तर चला टोमॅटो भाजूपर्यंत आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळं साहित्य आहे, म्हणजे लसूण, कोथिंबीर, शेंगदाणे आणि हिरवी मिरची सोबत मीठ हे आता आपण घेणार आहोत। तर आता चला यामध्ये आता आपण काय केलेलं आहे, एकदम बारीक पेस्ट न बनवता आपण थोडंसं अरडबरड ठेवलेलं आहे, कारण ठेचा आहे म्हणल्यानंतर जास्त बारीक नाही। तर चला आता आपण टोमॅटो पाहणार आहोत कुठपर्यंत आले। तर टोमॅटो पण आपले एकदम छान असं भाजत आहे। तर आपण काय करणार आहे, थोडंसं उलटण्याच्या साहाय्याने त्याला आपण बारीक करून घेणार आहोत। तर आता त्यामध्ये आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ठेचा मिरची वाटून घेतलेली आहे ती घेणार आहोत। आणि नंतर आपण ही मिरची जी आहे ते आपण थोडीशी परतून घेणार आहोत, म्हणजे ठेचा जे आहे ते तिखट जास्त लागत नाही। तर पहा, अशा पद्धतीने आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने काही गडबडीत बनवणारा ठेचा म्हणजे आपण तयार केलेला आहे। तर चला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर हे पहा, दिसायला तर एकदम छान दिसत आहे, असं बघूनच खाऊशी वाटत आहे। तर मी आता बाजरीची भाकरी घेतलेली आहे, त्याबरोबर मी आता थोडासा ठेचा घेऊन बघणार आहे कसा झालेला। एकदम मस्त झालेला आहे। तर नक्की तुम्हाला ही रेसिपी आणि ही हिरवी मिरचीचा गावरान ठेचाची रेसिपी आवडली असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने नक्की तुम्ही पण बनवा, खूप आवडीने खातील। रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आभारी आहे।